आजच्या भक्तीमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. वचन आपल्याला सांगते, अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे. मरणाची नांगी पाप आणि पापाचे बल नियमशास्त्र आहे. परंतु जो देव आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. आजपासून पुढील 40 दिवस आपण उपवास करणार आहोत. हा उपवास समय आपल्यासाठी पवित्र शास्त्राचे मनन आणि चिंतन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा काळ आहे. वर्षभर आपण करतो, आम्ही नाही म्हणत नाही, परंतु हा वेगळा केलेला काळ आहे आणि जास्तीत जास्त उपवास प्रभूच्या सहवासात आपण एकत्र यावं ही इच्छा. आध्यात्मिक लाभाच्या दृष्टीनेही हा काळ उपयुक्त आहे. त्याच्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. वधस्तंभावर त्याने जो महान यज्ञ केला त्याचे सातत्याने आपण स्मरण करूया. उद्धार मार्गाकडे वाटचाल करूया. या आपण भक्तीला आरंभ करण्यापूर्वी प्रभूला या भक्तीचा चालक आणि मालक म्हणून त्याला विनंती करूया आणि प्रार्थनेमध्ये आपण जाऊया. सर्व समर्थ दयाघना सृष्टीच्या उत्पन्नकर्त्या, तुला मान महिमा आणि गौरव देण्याकरता प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या मंदिरामध्ये एकत्र झालेलो आहोत. आम्ही तुझी निर्मिती आहोत प्रभू परमेश्वरा. तुझ्या निर्मितीची तू काळजी घेतोस. आम्ही भाग्यवंत आहोत प्रभू परमेश्वरा की ह्या भूतलावर तू आम्हाला जिवंत असं ठेवलेलं आहेस आणि पुन्हा एकदा ही संधी तू आम्हाला दिलेली आहेस. होय, पश्चाताप करणे, आम्ही पाप करतो प्रभू परमेश्वरा, कळत न कळत करतो, परंतु आम्ही त्याचं पश्चातापी रूपी अंतःकरणाने तुझ्याजवळ येतो का? आज आम्ही अंतःकरणामध्ये ह्या गोष्टीचा विचार करणार आहोत. आजची ही भक्ती प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहोत. ह्या भक्तीमध्ये जी तुझी स्तुती आराधना होईल, तुझं वचन वाचलं जाईल आणि तुझ्या वचनाद्वारे प्रभू परमेश्वरा जो संदेश आमच्यापर्यंत येणार आहे त्याप्रमाणे वागण्याकरता तू आमचं सहाय्य आणि मदत कर. जे इथं उपस्थित आहे त्या प्रत्येकाबरोबर तू हो. जे येऊ इच्छित आहे, जे आपल्या मार्गात आहेत प्रभू परमेश्वरा, त्यांना सुखरूपपणे तू येथवर आण अशा आम्ही तुला नम्रतेची विनंती करतो. इथून पुढची भक्ती प्रभू परमेश्वरा त्याचा चालक आणि मालक तू हो अशी आम्ही तुला नम्रतेची प्रार्थना करतो. ही लहानशी विनंती आमचा प्रभू येशू ह्याच्या नावात मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. या प्रियांनो, आपण प्रभू परमेश्वराचं स्तवन करूया आणि त्याच्या महान कृत्याचं जे वर्णन गीतामध्ये केलेलं आहे. आपल्याजवळ जे गीताचं पुस्तक आहे त्यामधील गीत क्रमांक 39 पान नंबर 14, अहो भक्त या.
असतानाच प्रेषितांचा मतांगीकार समजून उमजून आपला विश्वास प्रगट करूया. सर्वसमर्थ देव तो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त याचा एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावा. जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरिते. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास. ह्या वेळेला स्तोत्र वाचन होईल. आपण उभेच राहणार आहोत. आपल्याकरता स्तोत्र 93. परमेश्वराचे महात्म्य. परमेश्वर राज्य करीतो, त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे. म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही. तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर आहे. तू अनादी कालापासून आहेस. हे परमेश्वरा, नद्यांनी कल्लोळ केला आहे, महानाद केला आहे. नद्यांनी आपल्या लाटांनी गर्जना केली आहे. विपुल जलाच्या महासागराच्या प्रचंड लाटाच्या गर्जनेहून उच्च स्थानी असलेला परमेश्वर प्रतापशाली आहे. तुझे निर्बंध अभंग आहेत. हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते. आपण खाली बसू. आजच्या मननाकरता जो शास्त्रभाग निवडलेला आहे, जुन्या करारातून यशाया हा ग्रंथ, याचा 53वा अध्याय आणि 1 ते 12 वचनं आपण पाहूया. यशाया 53, 1 ते 12 वचनं. आम्ही ऐकलेल्या वार्त्यावर कोणी विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्याने टाकिलेला, क्लेशाने व्यापलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानिले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्याचवर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी
अशी शिक्षा त्यास झाली. त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. त्याचे हाल केले तरी ते त्याने सोशिले. आपले तोंडसुद्धा उघडले नाही. वधाव्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालून त्याला घेऊन गेले. जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकिले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनाच्या कबरामध्ये नेमिली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता. त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फळ पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतास निर्दोष ठरवेल. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. ह्यामुळे मी त्याला थोराबरोबर विभाग देईन. तो बलवानाबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहून देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराधास गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधासाठी मध्यस्थी केली. येथे वाचलेली वचने प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. आपण ह्या वेळेला मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जात आहोत. आपण नम्र आणि लीन होऊया, नतमस्तक होऊया आणि त्या प्रभू परमेश्वराशी आपण बोलूया. आपण प्रार्थना करूया. जगनियंत्या प्रभू परमेश्वरा, आज आम्ही तुझी लेकरं तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. नम्र आणि लीन अंतकरणाने प्रभू परमेश्वरा, तुझ्यापाशी आम्ही आभाररूपी प्रार्थना करत आहोत की खरोखर प्रभू परमेश्वरा, तू आमच्यावर दया केलेली आहेस. ज्या कठीण प्रसंगातून प्रभू परमेश्वरा आम्ही गेलो, ते 2 वर्ष आमच्या नजरेसमोर आहेत प्रभू. आणि त्या सर्व गोष्टीतून प्रभू तुझी आराधना आणि स्तुती करण्याकरता आज ही तुझी लेकरं, तुझी मंडळी तुझ्या पवित्र भवनामध्ये एकत्र झालेली आहेत. त्यांची अंतकरणे तू पारखलेली आहेस. प्रत्येकाच्या अंतकरणाचा ठाव तू घेतलेला आहेस. आजचा हा दिवस प्रभू परमेश्वरा तुझ्यापासून आम्हाला लाभलेला आहे आणि ह्या सुंदरशा दिवसाबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. कारण प्रभू तू पुन्हा आम्हाला संधी दिलेली आहेस पश्चाताप करण्याची. आम्ही कळत नकळत अनेक पापे करतो प्रभू परमेश्वरा, परंतु नम्रपणे आणि तुझ्या चरणाजवळ येऊन आम्ही जर पश्चातापी रूपी अंतकरणाने तुझ्याजवळ क्षमा मागितली तर तू तुझ्या लेकरांना जवळ करतोस. होय प्रभू परमेश्वरा, तू जवळ करतोस म्हणूनच आम्ही या जिवंताच्या भूमीवर आहोत. आमचं जे जीवन आहे प्रभू परमेश्वरा, ते जवळून तू पाहत आहेस. आमचं जीवन
हे तुझं वचन आहे प्रभू परमेश्वरा. तुझ्या वचनाप्रमाणे चालण्याकरता प्रभू परमेश्वरा ही सुंदरशी वेळ तू आम्हाला दिलेली आहेस. आठवडाभर प्रभू परमेश्वरा, गेला आठवडाभर तू आमच्याबरोबर होतास आणि आजही प्रभू परमेश्वरा तुझ्या सर्व भक्तगणांना तुझ्या चरणाशी तू घेऊन आलेला आहेस. आणि आजच्या दिवसाचं महत्त्व राखेचा बुधवार. होय प्रभू परमेश्वरा, आम्ही राख आहोत, आम्ही माती आहोत, आम्ही धूळ आहोत प्रभू परमेश्वरा. परंतु तू आम्हाला कितीही तुझ्या विरुद्ध गोष्टी केल्या तरी तू आम्हाला कवटाळतोस, क्षमा करतोस प्रभू परमेश्वरा. आणि आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं याकरता तू आम्हाला रोज आणि रोज प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनात रममाण होण्याचा आदेश तू देतो. परंतु जगिक मोहामुळं प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्यापासून दूर आणि दूरच जातो. आज आम्ही आमचे अंतःकरण तुझ्याजवळ उघडी करत आहोत प्रभू परमेश्वरा. ही सुसंधी तू आम्हाला दिलीस त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मंडळीतर्फे प्रभू परमेश्वरा जे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ते सर्व कार्यक्रम प्रभू परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी व्हावेत असं तू होऊ दे. मी विनंती करते प्रभू परमेश्वरा, पास्टर कमिटी, पास्टर कॉन्फरन्स, त्याचप्रमाणे मेथॉडिस्ट मेन, संडे स्कूल, MY आणि WSCS ह्याद्वारे प्रभू परमेश्वरा तुझं गौरव होऊ दे. विशेष प्रार्थना आम्ही करत आहोत ले प्रीचर करता प्रभू परमेश्वरा. प्रत्येक कुटुंबाकरता आम्ही प्रार्थना करत आहोत. तुझं वचनरूपी बी प्रभू परमेश्वरा प्रत्येक कुटुंबामध्ये पेरण्याकरता तुझे सेवकगण जाणार आहेत. आणि प्रभू तू त्या सर्वांबरोबर राहणार आहेस. आणि जे तू काही सांगू इच्छितोस, जे काही तू आमच्याकडनं अपेक्षिलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी प्रत्येक कुटुंबामध्ये सांगत असताना प्रभू परमेश्वरा परावर्तित जीवन आम्ही पाहावं. कारण तू प्रकाश आहे आणि आम्हाला तू प्रकाशाचे पुत्र आणि कन्या म्हटलेलं आहे. आम्ही अंधारापासून अलिप्त आहोत. चांगले कर्म करून प्रभू परमेश्वरा इतरांनाही आम्ही प्रकाशात आणावं याकरता तू आमचा सहाय्य करता हो. आम्ही मागत आहोत बिशप साहेब, त्यांचं कार्यकारी मंडळ आणि त्यांचं कुटुंब, आणि त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा राजगुरुनगर, वांबोरी, सासकमांड, रहाटणी आणि लोणी ह्या ज्या आमच्याशी संलग्न आहेत त्यांच्यासाठीही तुझी नम्रतेची विनंती आहे. जे ले प्रीचर प्रभू परमेश्वरा त्यांना तुझा मार्ग दाखवत आहे, तुझ्या वचनात त्यांना पुढे पुढे नेत आहे, आध्यात्मिक ज्ञान देत आहे, अशा सर्वांबरोबर तू हो अशी आम्ही तुला नम्रतेची प्रार्थना आणि विनंती करत आहोत. आज विशेष प्रार्थना मी करते पाळसाहेबांसाठी. होय प्रभू परमेश्वरा, ह्या मोठ्या मंडळीचा भार ते वाहत असताना आणि तुझ्या वचनाद्वारे रोज आणि रोज प्रभू परमेश्वरा आमचं आध्यात्मिक पालन पोषण करत असताना प्रभू परमेश्वरा त्यांना लागणारं सहाय्य तू आत्तापर्यंत पुरवलेलं आहेस. आणि इथून पुढेही प्रभू परमेश्वरा त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून तुझ्या वचनाची सेवा ह्या मंडळीत करण्याकरता प्रभू परमेश्वरा त्यांना तू सहाय्य आणि मदत कर अशी आम्ही तुला नम्रतेची प्रार्थना आणि विनंती करत आहोत. मंडळीतील प्रत्येक कुटुंबाकरता, आमच्या मंडळीतील ज्येष्ठांकरता, लहान लेकरांकरता आम्ही विशेष प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा. ह्या मंडळीद्वारे तू उंचावला जा आणि प्रभू परमेश्वरा आमच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे अशी आम्ही तुला विनंती करतो. इथून पुढचा वेळ प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या स्वाधीन आणि अधीन आहोत. जो संदेश आमच्याकडे येणार आहे प्रभू परमेश्वरा तो ग्रहण करण्याकरता प्रभू परमेश्वरा आमचे कान तू उघड अशी आम्ही तुला नम्रतेची प्रार्थना आणि विनंती करत आहोत. मागणी आणि कल्पना यापेक्षा अधिक आणि अधिक तू आम्हाला दिलंस त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. इथून पुढची वेळ प्रभू परमेश्वरा आम्ही तुला समर्पित होत आहे. आमचा प्रभू येशू ह्याच्या नावाची प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील
आपण ह्या वेळेला एक गीत गाणार आहोत. गीत क्रमांक 18, पान नंबर 6. नाम येशूचे आवडे ते भयवारिते. आपण उभे राहणार आहोत. शुभवर्तमान ऐकणार आहोत. लूक शुभवर्तमान ह्याचा 24वा अध्याय आणि 44 ते 49 वचनं मी आपल्यासाठी वाचत आहे. लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय 44 ते 49. मग तो त्यांना म्हणाला, मी तुमच्याबरोबर असताना आम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहे की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते पूर्ण होणे अवश्य आहे. तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्याचे मन उघडले आणि त्याने त्यांना म्हटले, असे लिहिलेले आहे की
ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि येरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही या गोष्टीचे साक्षी आहात. पहा, माझ्या पित्याने देव केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत ह्या शहरात राहाल. येथे शुभवर्तमान येणेप्रमाणे होते. आपण सर्वजण बसूया. आजच्या भक्तीचा जो मुख्य गाभा, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, तो म्हणजे वचनाचा मांडणा संदेश. आपणाकरता माननीय मंडळीचे पाळक रेव्हरंड चंद्रशेखर जाधव साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपला संदेश आम्हाला द्यावा. आजपासून आमचा उपास समय ख्रिस्त दुःख सहनाच्या स्मरणाचे दिवस चाळीस दिवसांचा हा समय आम्ही प्रारंभ करीत आहोत. आणि देवबापाला धन्यवाद असो प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना आज्ञा दिलेली आहे की मी येईपर्यंत तुम्ही माझ्या मरणाचं स्मरण करा, माझ्या मरणाची घोषणा करा. ख्रिस्ती जीवनातलं प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण हे फार महत्त्वाचं आहे, किंबहुना तो केंद्र भाग आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण म्हटलं म्हणजे फक्त मरण नव्हे. मरण आणि पुनरुत्थान एकाच नाण्याच्या दोन बाजू. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण म्हणतो त्याच वेळेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचं स्मरण आणि पुनरुत्थानाचं स्मरण आम्ही करीत असतो. त्याचं स्वर्गारोहण, त्याचं पुन्हा येणं, ह्याही गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात. आणि म्हणून मरण हा शब्द संकुचित अर्थाने न घेता आम्ही व्यापक अर्थाने पाहिला तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणामध्ये त्याचं पुनरुत्थान आहे आणि प्रियनो त्याचं स्वर्गारोहण आहे. प्रारंभीच्या मंडळीजवळ एकच संदेश होता, प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, पुन्हा उठला. आमच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला. पॉवरफुल मेसेज. अनेक लोकांचं तारण, अनेक लोक प्रभूला मिळाले त्याद्वारे. तो मरण पावला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण करीत आहोत. त्यावेळेला कोणी असं समजू नये की आम्ही फक्त त्याच्या मरणाचं स्मरण करत आहोत, परंतु त्याच्या मरणाबरोबरच त्याचं पुनरुत्थान हे देखील आहे. तो जिवंत आहे. पहा, मी मेलो होतो तरी मी जिवंत आहे.
प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या संदेशामध्ये सामर्थ्य आहे. एका 40 दिवसांच्या उपास समयामध्ये आम्ही हा विषय घेतलेला होता, अगदी गुड फ्रायडेपर्यंत. देवाचं सामर्थ्य जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून अशक्त दुर्बळ झाल्यासारखं वाटत असेल तर ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा संदेश ऐका, पुनरुत्थानाचा संदेश ऐका. आणि एकदा का तुम्हाला आध्यात्मिक सामर्थ्य मिळालं ना प्रियानो, मग शारीरिक सामर्थ्य सुद्धा मिळतं. हे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस 40 रात्र उपवास केले. मत्ती कृष्णवर्तमान अध्याय 4 आणि वचन 2 मध्ये त्याने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला. आणि अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताने उपवास केला म्हणून आम्ही उपवास करतो असं काही नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं स्मरण करणे हा मंडळीचा प्रघात होता, आज्ञा होती. आणि प्रारंभीची मंडळी दर रविवारी जेव्हा एकत्र येत होती, पांगलेली मंडळी जेव्हा एकत्र येत होती, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचं पुनरुत्थानाचं स्मरण करत होते, भाकर मोडत होते आणि खात होते, म्हणजे प्रभू भोजन घेत होते. प्रियानो, लोकांना काही म्हणू द्या, तो मारणाऱ्याचा हात धरता येतो, बोलणाऱ्याचा तो तोंडने आता जीभ धरता नाही, ती आतमध्येच घुटमळत असते. बोलू द्या. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचं स्मरण करणे हा भाग महत्वाचा आहे. तो आम्ही करीत आहोत. त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस 40 रात्र उपवास, काहींना जमतं 40 दिवस उपवास करण्याचं, रात्र नव्हे पण 40 दिवस उपवास करण्याचं जमतं. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलंच आहे, माझं अनुसरण करा. केलं तर काही वाईट नाही. परंतु आम्हाला 40 दिवस 40 रात्र किंवा 40 दिवस आम्हाला उपवास करता येत नाही. आम्हाला 40 तासांचा तरी उपवास करता येईल. 40 दिवसांमध्ये 40 तास. आणि प्रियानो, रोज 1 तास याप्रमाणे 40 दिवस देवाला 40 तास आम्ही द्यावे. दररोज सकाळचा पहिला प्रहर, नाही तर तुम्हाला जसा सोयीचा वाटेल त्याप्रमाणे, पण पहिला प्रहर सकाळी पहिला तास सकाळी 6 ते 7, पहिला प्रहर 6 ते 9 आहे. पहिला तास 6 ते 7. 40 दिवसासाठी काहीतरी वेगळं देवाला हटके करा, प्रभूसाठी हटके करा. म्हणजे आम्हाला जाणीव, आठवण राहील 40 दिवसांचे उपवास समय. नाही तर 40 दिवस हे आम्हाला ॲज इट इज नेहमीप्रमाणेच ते चालूच असतं आमचं सगळं. काहीतरी वेगळं प्रभू येशू ख्रिस्तासाठी केलं. 6 ते 7 1 तासाचा 60 मिनिटांचा भाग. आणि त्यामध्ये प्रियानो, आम्हाला 2 शुभवर्तमान वाचून पूर्ण करायचे आहेत. लूक शुभवर्तमान 24 अध्याय, मार्क शुभवर्तमान 16 अध्याय, 40 अध्याय. रोज 1 अध्याय वाचायचा फक्त. 6 ते 7 पहिले 10 मिनिट प्रियानो
एक अध्याय वाचायचा, एक अध्याय वाचायला 10 मिनिटं लागतात. 40 दिवसात 40 अध्याय वाचून होईल. प्रियानो, इथे मला तुम्हाला सांगू द्या, बायबल वाचायच्या आधी 40 दिवसांमध्ये किंवा चर्चला येण्याच्या प्रत्येक वेळेला एक सवय लावा, स्वतःला बांधील करून घ्या. मी येताना बायबल घेऊन ये, माझ्याजवळ माझं बायबल असलंच पाहिजे. आता मोबाईलमध्ये सुद्धा बायबल ॲप आहे, चालेल. मोबाईल ऑफ करा आणि मग बायबल ॲप ओपन करा. चालूच ठेवून जर बायबल ॲप तर भलत्याच गोष्टी दिसायला लागतात. माणूस तिकडंच रमून जातो, बायबल राहतं बाजूलाच. ज्यांच्याजवळ तसं नाही ते बायबल, पण बायबल पाहिजे. आणि वाचताना बायबल उघडून त्यात पहा. मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये पहा, बायबल असेल तर बायबल उघडा आणि वाचा. अनेक ख्रिस्ती लोकांचा प्रश्न हा आहे की आम्हाला बायबल उघडताच येत नाही. वर्षोनुवर्ष पाळक लोक हे सांगत आहेत, पण गांभीर्याने घ्या प्रियानो. ज्यामध्ये आमचं सार्वकालिक जीवन आहे, ज्यामध्ये आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत, ज्यामध्ये आमच्या प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर देवाचे शब्द आहेत, ज्यामध्ये प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक यांचे शब्द आहेत. प्रियानो, आम्हाला ते महत्त्वाचे नको का वाटायला? आम्ही भलत्या चालत्याचे कोटेशन तोंडीपाठ करून ठेवतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन कधीच लाज वाटू देऊ नका. पाऊल तिमोथेला म्हणाला की तुला माझी लाज वाटता कामा नये. मला ख्रिस्ताची लाज वाटत नाही, मला सुवार्तेची लाज वाटत नाही. आणि सुवार्तेची लाज वाटण्यामध्ये पहिला भाग माझं बायबल माझ्याबरोबर असणार. चर्चला जातो आणि बायबलच नाही. प्रियानो, कुठेतरी आमचं चुकत आहे, काहीतरी चुकत आहे. एक अध्याय वाचा 10 मिनिटं, दुसरे 10 मिनिटं वाचलेल्या अध्यायावर मनन, चिंतन, लिखाण करा, मनन करा 10 मिनिटं. 40 दिवसात फार सुंदर सवय लागेल. तिसरे 10 मिनिटं वाचलेल्या अध्यायातील 1 किंवा 2 वचनं तोंडीपाठ करा. एक वचन तोंडीपाठ करा. आता बघा, संडे स्कूल सुरू झालं. अनेक वचनं तोंडीपाठ होती. हे तोंडीपाठ केलेली वचनं जी आहेत ना प्रियानो, आम्हाला ऐन वेळेला फार लवकर ते सामर्थ्य देतात. एखादा मोहाचा प्रसंग येतो, पापाचा प्रसंग येतो, काहीतरी, आणि फटकन लगेच पवित्र आत्मा ते वचन आमच्या समोर फ्लॅश करतो आणि सांगतो हे आहे. आणि आम्ही म्हणतो बरोबर आहे, मला त्याप्रमाणे करता येणार नाही. चौथे 10 मिनिटं वाचलेल्या अध्यायातून एखादे पाप दिसत असेल तर पश्चाताप करा. वाचलेल्या अध्यायातून एखादी आज्ञा दिसत असेल तर आज्ञा पालनासाठी कृपा मागा. वाचलेल्या अध्यायामध्ये एखादा आशीर्वाद किंवा आशीर्वचन दिसत असेल तर विश्वास ठेवा, देवाने आज मला हे आशीर्वचन दिलेलं आहे. 5वे 10 मिनिट कोणाला तरी अनुभव सांगा, साक्ष सांगा आजच्या याच्याविषयी. आणि 6वे 10 मिनिटं प्रियानो, देवाची उपकार स्तुती करा आणि प्रार्थना करा. 60 मिनिटं देता येतील का? 40 दिवसांचा उपवास होईल. दिवस आणि रात्र उपवास केल्यासारखं होईल. प्रभू येशू ख्रिस्ताला, परमेश्वर देवाला हा उपवास हवा आहे. केवळ भाकरीचा उपवास नव्हे. भाकरीचा उपवास केल्यानं सारखं लक्ष त्या घड्याळाकडे असतं, कधी 6 वाजतील. काहीतरी निग्रह करा, काहीतरी निश्चय करा प्रभूसाठी.
त्याने आमच्यासाठी वधस्तंभ सहन केलेला आहे. त्याच्याकरिता आम्हाला हे एवढं सहन करता येणार नाही का? करता येणार नाही का? 1 तास. आणि 40 दिवसानंतर पहा तुम्हाला किती आशीर्वाद मिळतात ते, किती आशीर्वाद मिळतात ते. उपासाचा तास असं म्हणा, उपासाचा तास. आमच्या शक्तीच्या पलीकडे तो आम्हाला काही करायला सांगत नाही, एवढं तर निश्चित करता येईल. 6 ते 7 हा तास देण्याच्या आधी चहा पिऊन बसा, तुम्हाला स्फूर्ती येईल, झोप उडून जाईल, काही फरक नाही. पण एवढं करा, पहा देवाचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, आमचा या 40 दिवसांमध्ये जो विषय आम्ही पाहत आहोत तो आहे प्रभू येशूच्या मरणाचा सिद्धांत. मरणाचा सिद्धांत. आणि आम्ही यशया 53 1 ते 12 वाचलेली आहेत. लूका सुवर्तमान 24 44 ते 49 ही वचने आम्ही ऐकलेली आहेत. आणि सर्वात पहिली गोष्ट, सिद्धांत म्हणजे थिओलॉजिकल डॉक्ट्रिन्स. सिद्धांत म्हणजे कधीही न बदलणारं सत्य, कधीही न बदलणारं सत्य. प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण पवित्र शास्त्रात जे लिहिलेलं आहे ते लिहिलेलं आहे, ते कधीही न बदलणारं सत्य आहे. तो मेला, ख्रिस्ताचे देहधारण, ख्रिस्ताचं मरण, ख्रिस्ताचं पुनरुत्थान. प्रियांनो, हे विषय फार विवादित राहिले आहेत. अनेक लोक त्याच्या वादविवाद करत असतात. हे कसं, ते कसं, ते कसं, हे असं. इथं बायबल, याच्या पलीकडं मला काहीच माहिती नाही. तुम्ही अंधश्रद्धा ठेवणारे आहे, तुम्ही असे आहे, तुम्ही असू द्या. आमचा विश्वास अंतःकरणाचा आहे, अंध नाही. उत्तर एकच. प्रियांनो, ख्रिस्ताचं देहधारण, मरण, पुनरुत्थान हे जे सिद्धांत आहे लोकांना का अप्रिय आहेत, का आवडत नाहीत? कारण मनुष्याचं पापीपण दिसतं, पाप दाखवतं. आणि कोणत्याही मनुष्याला स्वतःचं पाप पाहायला आवडत नाही, त्याला पापी म्हटलेलं आवडत नाही. पापी माणसाला सुद्धा वाटतं की मला चांगलंच म्हणावं. पण ख्रिस्ताचं मरण सांगतं, मी तुझ्यासाठी मरण पावलो, तुझं पाप माझ्यावर लादलं. ज्या मला पाप ठाऊक नव्हतं त्या मला पाप असं करण्यात आलं केवळ तुझ्या पापामुळे. प्रियांनो, मनुष्याला स्वतःला पापी म्हणून घ्यायला आवडत नाही. जेव्हा आदामाला प्रभूने झाडामागे लपलेल्या आदामाला प्रभूने विचारलं, आदामा, नाही तू कोठे आहेस? आदामाला झाडाच्या मागे. मी तुला भिवून लपलो, तुझा आवाज ऐकला, भिवून लपलो, कारण मी नग्न आहे. प्रभू म्हणाला, तू नग्न आहेस, तुला कोणी सांगितलं? ज्या झाडाचं फळ खाऊ नये असं मी तुला सांगितलं, त्या झाडाचं फळ तू खाल्लं का? तू पाप केलंस का? तू चुकलास का? तू दुष्कर्म केलास का? तू खोटं बोललास का? तू हे केलंस का? ऐकायला आवडत नाही, नाही आवडत. आधा पटकन म्हणाला, जी स्त्री तू मला दिलीस तिने ते मला खाऊ घातलं आणि मी ते खाल्लं. त्याने त्याचं स्वतःचं पाप सोयीस्कररित्या हवेवर लादून टाकलं, मोकळा झाला. त्याला आवडत नाही. परंतु वधस्तंभ, ख्रिस्ताचं मरण सांगतं, सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे भरले आहे.
प्रियानो, पापासाठी ख्रिस्ताने प्रायश्चित केलं, जगाचं पाप वाहून नेलं. हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोखरा. प्रायश्चित म्हणजे बदली मृत्यू, पर्यायी मृत्यू. आम्हा सर्वांचं पाप त्याने स्वतःवर घेतलं आणि ज्याला कधीच मरण येणार नव्हतं तो आमच्या पापांसाठी मरण पावला. प्रणू, या पृथ्वीवरील प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वोच्च कार्य जर कोणतं असेल तर ते आहे मृत्यू, त्याचा मृत्यू. प्रियानो, आम्ही सर्वसाधारण माणसं जगात जगायला येतो आणि जगण्याची धडपड करत असतो आणि एक दिवशी जगाची धडपड करता करता आम्ही मरतो. प्रभू येशू ख्रिस्त जगात आला, तो मरायला आला. त्याचं ठरलं होतं जगात येणं, त्याचं निश्चित होतं. तो देवाचा पुत्र होता, तो देव होता. त्याने देह धारण केला. त्याच्या जगात येण्याचा उद्देश ठरलेला होता आणि तो म्हणजे मरणे. प्रभू येशू ख्रिस्त एकमेव अशी व्यक्ती आहे ती मरण्यासाठी आले, ती मरणासाठी आली, ती मरण्यासाठी जगले आणि तिने प्रायश्चित्तार्पण केलं. आमचा दंड त्याने भरून दिला, आमची खंडणी त्याने भरून दिली. आम्ही जे देवाचं नुकसान पाप करून केलं ना, ते भरून दिलं. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं निर्दोष आणि निष्कलंक रक्त सांडलं. पापांच्या प्रायश्चित्तासाठी परमेश्वर देवाने रक्त मागितलं आणि स्वतःच ते रक्त नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये दिलं. आता आमचं काम एकच आहे, विश्वास ठेवायचं, स्वीकारायचं. प्रियानो, C.S. स्पर्जन महान सुवार्तिक, ते बायबलमधलं कोणतंही एक वचन घ्यायचे, कोणतेही एक वचन घ्यायचे आणि शेवटी ते वचन गुंफत ते वधस्तंभापर्यंत नेऊन ठेवायचे. डॉक्टर बिली ग्रॅहमचं सुद्धा तेच, महान सुवार्तिक जे झाले, हे रहस्य आहे. प्रियानो, पाप आणि येशूच्या रक्ताद्वारे प्रायश्चित हे पवित्र शास्त्राचे केंद्र विषय आहे, मध्यवर्ती महान विषय आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताची धार उत्पत्तीच्या ग्रंथात सुरू होते आणि प्रगटीकरणापर्यंत येऊन पोहोचते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, उत्पत्तीपासून प्रारंभ झालेली ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताची धार प्रगटीकरणाच्या प्रारंभापर्यंत येऊन पोहोचते. परंतु प्रगटीकरणाचं पुस्तक वाचलं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये गेलं ना, तर जी रक्ताची धार दिसते ना प्रियांनो, ज्यांनी त्याचा अवहेर केला त्यांच्या रक्ताची धार दिसते. तो सूड दिसतो, तो सूड. म्हणून उत्पत्ती ते प्रगटीकरणाच्या आरंभात जे रक्त आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं, ते प्रायश्चित्तार्पण आहे. आम्ही त्याखाली आलो पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे. हाच तो मरणाचा सिद्धांत आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा. त्याचं मरण हे प्रायश्चित्तार्पण आहे. प्रियानो, सर्वात पहिली गोष्ट, प्रभू येशूचा मृत्यू परमेश्वराद्वारे पूर्वनियोजित होता, फोरटोल्ड, आधीच सांगून ठेवलं होतं. प्रगटीकरण 13:8 मध्ये आम्ही वाचतो की जगाच्या स्थापनेपासून तो वधलेला कोकरा होता. प्रगटीकरण 13:8, त्याचा मृत्यू निश्चित ठरलेला होता. जगाच्या स्थापनेपासूनच तो वधलेला कोकरा होता देवाच्या योजनेमध्ये. उत्पत्ती 3:15 आम्हाला सांगत आहे की ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. सर्पाला दिलेला हा श्राप परमेश्वर देवाने प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आम्हाला सांगत आहे. यशया 53:8 मध्ये जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले. त्याचा मृत्यू हा आधीच सांगितलेला होता. दानियल 9:26 मध्ये 62 सप्तके संपल्यानंतर अभिषिक्ताचा वध होईल असं भाकीत दानियेलाने केलं. जकर्या 13:7 मध्ये
जखऱ्या सांगत आहे, मेंढपाळावर प्रहार कर म्हणजे मेंढरे विखरतील. मत्ते कृष्णवर्तमान 16:21 मध्ये म्हटलेलं आहे, प्रभू येशूचे मरण अगत्याचे होते. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की माझं मरण हे अगत्याचं आहे. आणि मत्ते 24:44 जो शास्त्र शुभवर्तमान आम्ही वाचलं त्याच्यामध्ये तो म्हटला की नियमशास्त्र, संदेष्टे, सुवार्तिक यांच्यामध्ये जे नियमशास्त्र, संदेष्टे ग्रंथ आणि स्तोत्रे यामध्ये जे माझ्याविषयी सांगितलेलं आहे ते पूर्ण करणे आवश्यक आहे. मत्ते 24:44. प्रियानो, तुम्ही म्हणाल पाळसाहेब एवढे भडभडभड वचने वाचली, आमच्या काय लक्षात राहील? लक्षात ठेवा, बायबल आणायला सांगितलं, आता डायरी पण आणा. आणि फक्त डायरी नाही, पाळसाहेब तुम्ही फक्त डायरीच सांगितली, पेन कुठं सांगितलं होतं? नाही आणला तर माझ्याकडून घेऊन जा, मी ठेवील पेन माझं, पण डायरी तर आणा. काही काळजी करू नका, हे संदर्भ तुमच्या लक्षात राहणार नाही, तुम्ही लिहिले नाहीत. परंतु उद्या हा संदेश पुन्हा प्रसारित होणार आहे तुमच्या यूट्यूबवर, त्यावेळेला ते संदर्भ लिहा. पुन्हा एकदा रेकॉर्डिंग चालू आहे, तो ऐकावा लागेल परत एकदा. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचा सिद्धांत आम्हाला सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू हा पूर्वनियोजित होता यासाठी की आमच्या पापांचे प्रायश्चित व्हावे. जुन्या करारात जे प्रायश्चित सांगितलं होतं, मेंढ्यांचं, बकऱ्यांचं, बैलांचं रक्त, ते नव्हे, आता निर्दोष निष्कलंक देवाचा खोकरा प्रभू येशू ख्रिस्त याचंच एकमेव रक्त. प्रियानो, आम्ही जे ख्रिस्ती झालो, आमचं जे तारण झालं, आम्ही जे ख्रिस्ती झालो, ख्रिश्चन झालो, ते आमचं तारण देखील पूर्वनियोजितच होतं. जर त्याचा मृत्यू पूर्वनियोजित होता तर आमचं तारण देखील पूर्वनियोजितच होतं. इफिस 1:4 मध्ये संत पाऊल म्हणत आहे इफिसकरांना, आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. जगाच्या स्थापनेपूर्वी तुमची आणि माझी निवड ख्रिस्ती या नात्याने झाली. जगाच्या स्थापनेपूर्वी परमेश्वर देवाने पाहिलं की तुम्ही इथं येऊन बसाल, तुम्ही इथे बसाल, तुमची जागा ही परमनंट देवाने दिली. काही काही जणांना आपली जागा फार महत्त्वाची वाटते, चर्चमधली जागा महत्त्वाची वाटू द्या, खरंच वाटू द्या, कारण तिथं जागा नाही बदलता येणार. प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. जी जागा दिली ना तिथंच. आपली जागा सोडून भलत्या सारख्याच ठिकाणी जाऊ नका. आता इथं बसून बसून फार बोर झालो, आता जातो कुठल्या तरी चर्चमध्ये, कुठल्या तरी ग्रुपमध्ये, कुठल्या तरी पॉवरफुल. बघा, जसं पाळकाचे नेत्र प्रत्येकाकडे पाहत असतात आणि ह्या ठिकाणी हेच बसतात. आता ते आमचे अशोक संग्राम, मला माहिती आहे त्याच ठिकाणी बसतात ते. मी असं पाहिलं की मला ते दिसतातच तिथं. मिसेस आशा सिंग ते बरोबर त्याच जागेवर. मग मला वाटतं हे आले, ती जागा रिकामी दिसली, कोणतरी दिसले, हे नाही आले. कळतं पाळकाला. मी पाहतो तर प्रभू पण पाहतो. आज माझं लेकरू हे दिसत नाही मला, आज हे लेकरू दिसत नाही. कधीतरी एकदा याच्याविषयी सांगाल. हा एक सिद्धांतच आहे, मी सांगेल तू, आता वेळ नाही. पण प्रियानो, तुमचं तारण, तुमचं ख्रिस्ती होणं हे सुद्धा पूर्वनियोजित होतं. तुम्हाला जगाच्या स्थापनेपूर्वीच निवडलेलं आहे. आणि म्हणून आज ख्रिस्ताच्या मरणाचा सिद्धांत आम्हाला सांगत आहे पूर्वनियोजित. खात्री बाळगा. एकदा मला प्रश्न विचारला, तुम्ही किती, एका विधर्मी व्यक्तीने विचारला, तुम्ही किती पिढ्यांपासून ख्रिस्ती आहात?
मी तर म्हटलं मी तर जगाच्या स्थापनेपासून ख्रिस्ती आहे. तुम्ही ख्रिस्ती लोक ना असेच काहीतरी कोड्यात बोलता. बायबल सांगतं, मी नाही सांगत. Ephesians 4 जगाच्या स्थापनेपूर्वी आमचा तो विश्वास असला पाहिजे. जगाच्या स्थापनेपूर्वी, कारण तो जगाच्या स्थापनेपूर्वीच वधलेला होता. आमचं कसं तारण केलं, कसं आणलं, कसं ख्रिस्ती बनवलं, हे सर्व योजना देवाची आहे. अद्भुत रीतीने आणलं त्याने आम्हाला. खात्री बाळगा प्रियानो. आणि म्हणून पूर्वनियोजित जागा सोडू नका. पूर्वनियोजित जागा सोडू नका. प्रभूला वाईट वाटतं. आता कोरोनामुळं ना काय झालं माहिती आहे का, आम्हाला येता येत नव्हतं. खूप वाईट वाटायचं आम्हाला पण आता थोडा सौम्य झाला आहे, शिथिल झालं आहे थोडंसं. आता आम्हाला येण्यासारखी परिस्थिती झाली. आम्ही काय येऊ नये. परत उद्या काही झालं कमी जास्त तर परत पांगापांगी. 6 फूट 8 फूट 10 फूट. आता प्रभूने तसं करू नये म्हणून तरी या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तुम्ही आला त्यावेळेला खूप कठीण परिस्थिती होती. पुण्यामध्ये 8-8 हजार पेशंट होते. मी त्यावेळेला सांगितलं तुम्हाला, बोललो असं करू नका, गर्दी करू नका. तुम्हाला मी बोललो पाळकाला कडकपणाने बोलता येतं बरं का. बोलता येतं म्हणजे पवित्र शास्त्राने सांगितलं कडकपणे. आता कडक याचा अर्थ काय तुम्ही बघा. तर पाळकाचा आवाजच तसा कडक आहे आधीच. काय हरकत नाही, वाईट वाटून घेऊ नका हो. तुमच्या जीवाची काळजी आहे म्हणून त्यावेळेला बोललो. परंतु लक्षात ठेवा प्रियानो, ख्रिस्ताच्या मरणाचा सिद्धांत आणि आम्ही हेच पाहणार आहोत. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की ख्रिस्ताचा मृत्यू हा परमेश्वराद्वारे पूर्वनियोजित होता. आमचं सुद्धा तारण, आमचं सुद्धा ख्रिस्ती होणं हे पूर्वनियोजित आहे. आणि म्हणून कधीही असं करू नका की मी 2 पिढ्यांपासून 3 पिढ्यांपासून 4 पिढ्यांपासून ख्रिस्ती आहे. नव्हे, मी जगाच्या स्थापनेपासून ख्रिस्ती आहे. कारण जगाच्या स्थापनेपूर्वीच तो वधला होता आणि जगाच्या स्थापनेपूर्वीच मला त्याने निवडून घेतलेला आहे. देव बापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आमच्या तारणाची खात्री, आमच्या ख्रिस्तीत्वाची खात्री, आमच्या विश्वासीपणाची खात्री आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणामध्ये आहे. त्याचं मरण हे पूर्वनियोजित होतं. आज आम्ही हे कबूल करतो आणि विश्वास ठेवतो की आमचं सुद्धा तारण, आमचं सुद्धा ख्रिस्तीत्व, आमचं सुद्धा विश्वासीपण हे बापा पूर्वनियोजितच होतं. आणि जगाच्या स्थापनेपूर्वीच तू आम्हाला निवडून घेतलंस. आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही चुकलो, बहकलो, आम्ही मेंढरांप्रमाणे बहकून गेलो तरीसुद्धा तू आम्हाला सोडलं नाहीस. तू आमचा त्याग केला नाहीस. तू आम्हाला आणलंस, शोधलंस, आमची खंडणी भरून दिलीस, आमच्यासाठी प्रायश्चित केलंस. हे प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. येथून पुढचे 40 दिवस आम्हासाठी आशीर्वादित कर आणि ख्रिस्ताच्या मरणाचा सिद्धांत आम्हाला समजू दे. ख्रिस्ताचं मरण आम्हाला समजू दे. सहाय्य कर बापा. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. येथून पुढची वेळ मिसेस अरुणा मूर्ती यांच्याकडे मी सुपित आहे. पहिली प्रार्थना करणार आहे आणि ह्या वेळेला आपण गीत गाणार आहोत. गीत क्रमांक 28, पान क्रमांक 10, तन मन धन प्रभू तव चरणी. आपण सर्वजण उभे राहणार आहोत.
आज आम्ही तुला काय घेऊन आलेलो आहोत. आमचं तन, मन आणि धन. होय प्रभू परमेश्वरा, जे काही आमच्याजवळ आहे ते तूच आम्हाला दिलेलं आहेस. आणि त्याकरता प्रभू परमेश्वरा, आम्ही आनंदाने आमची मूठ उघडावी याकरता आमचा तू सहाय्य करता हो. तू धनवान आहेस प्रभू परमेश्वरा, तुला कशाचीही कमतरता नाही. परंतु तुझ्या सेवेसाठी तुझ्या भक्तांनी प्रभू परमेश्वरा आपलं दान तुझ्या पात्रात टाकावं, भंडारात टाकावं, अशी बुद्धी तू प्रत्येकाला दे. ही लहानशी विनंती आमचा प्रभू ह्याच्या नावात मागितली म्हणून तो ऐक. आमेन.
करूया. सूचनानंतर प्रार्थना. आपण खाली बसूया. बाळासाहेबांना मी विनंती करते की त्यांनी आपणाकरता ज्या सूचना आहेत त्या द्याव्यात. सांगत आहे त्यामुळे उद्यापासून आपण आपल्या बायबल स्टडीचा प्रारंभ करीत आहोत. संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या बायबल स्टडी आपण उद्यापासून सुरू करणार आहोत. आणि विशेष गोष्ट म्हणजे तुमचे प्रश्न उद्यापासूनचा जो बायबल स्टडी आहे तो प्रश्नांचा आहे. आणि प्रश्न तुम्ही काढून प्रश्न विचारा आणि आपण त्याची उत्तर बायबलमधून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर लेंथमधील शुक्रवारची भक्ती म्हणजे उद्या गुरुवार आणि नंतर शुक्रवारची भक्ती संचलन आणि संदेश ॲडव्होकेट मार्गदर्शन देशमुख यांचे चालवणार आहेत. विशेष लक्ष द्या. आणि येणारा रविवार पहिला रविवार आहे प्रबोधन होणार आहे. जी कार्यक्रम पत्रिका तुम्हाला देणार आहे त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये प्रियांनो त्या ठिकाणी प्रबोधन असं लिहिलेलं नाही, परंतु माझा विचार असा आहे की कोविडमध्ये आम्ही प्रबोधनाला पूर्णपणे घेताने आलं, करताने आलं आणि म्हणून इथून पुढे मौनी गुरुवारपर्यंत आणि तुमच्याही पुनरुत्थान दिनापर्यंत आम्ही प्रत्येक रविवारी प्रबोधन केलं. प्रत्येक रविवारी आम्ही प्रबोधन केलं. तर तुम्ही प्रबोधनाच्या तयारीने या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या स्मरणात आम्ही घेणार आहोत. तर आम्ही प्रियांनो प्रबोधन करूया आणि वेगळं काहीतरी यावेळेला करूया. तुम्ही सांगा, अनेकांना सांगा, त्यांना बोलवा आणि या भक्तीमध्ये सहभागी व्हा. देवाने संधी दिली आणि त्याचा फायदा घ्यायला काहीच हरकत नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये कुठंच लिहिलेलं नाही पहिल्या रविवार दुसऱ्या रविवार प्रबोधन आहे. हे तुम्ही काय करायचं आहे की त्याच्या हाताने लिहायचं प्रबोधन म्हणजे लक्षात राहील. लेंथ समयातील विभागात प्रार्थना लेक्चर्सद्वारे होणार आहे आणि प्रियांनो त्यांचं स्वागत करा, त्यांचा सन्मान करा आणि त्यांना ही सेवेची संधी द्या. त्यांचा सेमिनार झालेला आहे आणि सर्व काही आता लेक्चर्स सिद्ध झाले, तयार झालेले आहेत. त्यांच्या विभागाला जाण्यासाठी सिद्ध झाले, तयार झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत करा, चांगलं स्वागत करा. प्रभू येशू ख्रिस्ताचं चांगलं स्वागत केलं नाही का नाही केलं? लग्नामध्ये द्राक्षाचं संपलं, काहीतरी संपलं. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता कन्फर्मेशन क्लासेस सुरू होत आहे. प्रेमा आपण कन्फर्मेशन यावेळेला करणार आहोत आणि त्याचे क्लासेस आणि गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. तुम्ही आपली नावे मिस रिया गायकवाड आपल्या MILचा प्रेसिडेंट यांच्याकडे द्यायचे आहे. नाही तर मग आपले ब्रदर स्टँडली त्यांच्याकडे तुम्ही आपली नावे द्या. संध्याकाळी 5 वाजता गुरुवारी आपले क्लासेस कन्फर्मेशन क्लासेस हे या ठिकाणी चर्चमध्ये सुरू होत आहेत. आज भक्तीनंतर उपवास होण्याची सहभागिता आम्ही एकत्रित करणार आहोत. 2 वर्षानंतर आम्हाला एकत्र येता आलं नाही, बसपणे आलं, आम्हाला काहीच करता नाही आलं म्हणून कमिटीने हा निर्णय घेतला आणि प्रियांनो देवाला धन्यवाद दिला. सगळ्या गोष्टी याच असते होणार आहे. कमिटीने पुष्कळ त्यासाठी कष्ट आणि श्रम घेतलेले आहेत. स्वन आकाराचे डबे आजच देणार होतं पण आज गडबड होईल. शुक्रवारपासून स्वन आकाराचे डबे द्यायला सुरुवात होईल. शुक्रवारपासून तुम्ही घेऊन जाऊ शकता. प्रियांनो ले सेमिनारचा जे सेमिनार झालेला आहे त्याचे नोट्स मी तयार केलेले आहेत. ले टीचर्स, फक्त ले टीचर्स यांना विनंती आहे ते सेमिनारच्या नोट्स त्यांनी घेऊन जाव्या. त्या मिसेस आशा सिंग यांच्याकडे आले आणि त्या तुम्हाला चर्च सुटल्यानंतर देतील. लेंट प्रोग्राम देखील तयार केलेला आहे. 2 तारखेपासून म्हणजे आजपासून ते 17 एप्रिलपर्यंत सगळं कार्यक्रम आपण तयार केलेला आहे आणि तो प्रोग्राम शीट सुद्धा तुम्ही घेऊन जायचा आहे. बाहेर ठेवलेला आहे. आपण जिथं वृत्त विशेष ठेवतो तिथे आपण ठेवलेला आहे. प्रियांनो लेट टीचर्सकडे मेंबरशिप फॉर्म्स देण्यात आलेले आहेत.
नवीन आपण फॉर्म तयार केलेले आहे, ती माहिती तयार केलेली आहे आणि ती तुम्हाला ते तुम्ही भरून त्यांच्याकडे लगेच द्यायचं आहे. जी माहिती आहे ती भरा. जी माहिती माहीत नाही तुम्हाला इन्फॉर्मेशन ती सोडून द्या, परंतु लेक्चर्स तो फॉर्म भरून दिल्याशिवाय त्यांना पाठवू नका. प्रियानो, आमची मेंबरशिप आम्हाला रिवाईज करायची आहे. असं होत आहे की मेंबरशिप पुष्कळांची लाईव्ह नाही आणि ते म्हणत आहेत की आम्ही वाडवडिलांचे सभासद आहोत, वाडवडिलांचे सभासद आहोत, वाडवडिलांचे सभासद आहोत. तसं नसतं. 6 महिने जर आमच्याकडे संबंध राहिला तर आमची मेंबरशिप लॅप्स होते. म्हणून आम्हाला ही मेंबरशिप पुन्हा नव्याने जिवंत करायची आहे. अशा प्रकारे त्यामुळे या सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये भेटणार आहोत उपवास सोडण्याच्या सहभागितेमध्ये आणि देवाला धन्यवाद असो. पुष्कळ आहे, तुम्ही गडबड करू नका. 5 भाकरी 2 मासे आपल्याकडे भरपूर आहे. आम्ही व्यवस्थित करूया. देवाला धन्यवाद असो. पण एक लक्षात ठेवा, प्रभोजन दरवेळी आहे. आमचं जेवढे 2 वर्षाचे प्रभोजन झालेले नाही तेवढे करून काढू. आम्हाला काढता आले. प्रभोजन धन्यवाद. मी आभार मानते की माननीय पाळसाहेब पास्टर कमिटी आणि पास्टर कॉन्फरन्स ह्यांनी आजची भक्ती त्याचं संचलन करण्याची मला ही संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि परमेश्वराचे आभार मानते की ही सेवा करण्याकरता त्यांनी मला धैर्याचा आत्मा दिलेला आहे, म्हणून मी त्याची स्तुती करते. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता, दयाघना आमच्या उद्धारका, आज आम्ही प्रभू परमेश्वरा तुझ्या पवित्र मंदिरात एकत्र जमलेले असताना, तुझी भक्ती करत असताना प्रभू परमेश्वरा, गीताद्वारे, वचनाद्वारे आणि संदेशाद्वारे प्रभू परमेश्वरा तुझं गौरव केलेलं आहे आणि हे गौरव तू मान्य करून घेतलेला आहेस, हा माझा विश्वास आहे. प्रभू, तुझ्या ह्या पवित्र भांडारामध्ये तुझ्या लेकरांनी प्रभू परमेश्वरा जे काही आनंदाने, संतोषाने तुला दिलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर, अशी आम्ही तुला नम्रतेची प्रार्थना आणि विनंती करतो. ह्या संपूर्ण दानाचा उपयोग केवळ तुझ्या कार्याकरता आणि तुझ्या सुवार्ता प्रसाराकरता आम्ही करावा, असं मन तू आम्हा प्रत्येकाला दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आज तू आमच्या प्रत्येकाबरोबर राहिलेला आहेस, सुंदरसा मांडणा तू आम्हाला दिलेला आहेस आणि मंडळी सहभागितेने एकत्र जमून प्रभू परमेश्वरा जी तुझी आराधना आणि उपकार स्तुती करण्याची तू संधी दिली, त्याबद्दल तुझ्या नावाला मी धन्यवाद आणि धन्यवादच देते. आमचा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावात ही प्रार्थना केली, म्हणून तू ऐक. आमेन. बाळासाहेबांना विनंती करते की दानावर आणि मंडळीसाठी आपण आशीर्वाद द्या. आपण देवबाबाचा आशीर्वाद करूया. आपण सर्वजण उभे राहूया आणि आता मंडळाचा महामेळ आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबाबाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येतो पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्वकाळ असो. आमेन.
बाबा परमेश्वरा याचा